नमस्कार, मी संदीप चव्हाण. टॉप न्यूज मराठी डिजिटल चॅनलमध्ये आपलं स्वागत. पुणे महापालिकेच्या नदी सुधार योजनेमध्ये मुळा मुठा नदीचं सरळीकरण करण्यात येणार आहे. या प्रकाराला पर्यावरण तज्ञांनी मात्र विरोध केलाय. नदीला समजून तिला तिच्या पूर्व रूपात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत अशी मागणी पर्यावरण तज्ञांनी केली आहे. सजग नागरिक मंचतर्फे नदी सुधार योजनेबाबत रविवारी मासिक सभा घेण्यात आली. त्यात जीवित नदी आयकॉस संस्था यांनी तयार केलेल्या नैसर्गिक आराखड्याचं सादरीकरण करण्यात आलं. यामध्ये नदीच्या सरळीकरणाबाबत अनेक संस्था आणि पर्यावरण तज्ञांनी विरोध दर्शवला. नदी वक्राकार वाहत असते, त्यामुळं पुराची तीव्रता कमी होते. मुठा नदीपात्राचं सरळीकरण केल्यामुळं पुराचा धोका वाढला असल्याचं पर्यावरण तज्ञांचं मत आहे. याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सृष्टी गीते यांनी. नमस्कार, मी सृष्टी गीते. टॉप न्यूज मराठी या डिजिटल चॅनलमध्ये आपलं स्वागत. अहमदाबादमधील साबरमती येथील रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या धर्तीवर पुणे महापालिकेकडून मुळा मुठा नदीच्या सुशोभीकरणाचा प्रश्न आता हाती घेण्यात आलेला आहे. एकूणच या धर्तीवर म्हणजे हे जे आता सुरू झालेलं आहे सुशोभीकरण, नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कॉन्क्रिटीकरण करून कोट्यावधी रुपये खर्च करून ही मुळा मुठेच्या संवर्धनाचा शहराला मोठा धोका निर्माण होणार आहे. नदी वक्राकार वाहते, तिला सरळ कशाला करायचं? नदीचं चॅनलायझेशन काढावं, तसेच कमी खर्चात आणि पुणेकरांना सोबत घेऊन नैसर्गिक पद्धतीने नदीचं संवर्धन करणं शक्य आहे, अशी भूमिका नदी संवर्धनासाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांनी मांडली आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन मिळतो नदीकडून किंवा जे काही दगड आहेत त्यामुळे पाण्याचा प्रवाह हा अतिशय व्यवस्थित पद्धतीने सुरू असतो. सजग नागरिक मंचातर्फे नदी सुधार योजनेबाबत मासिक सभा रविवारी झाली. त्यात जीवित नदी आयकॉस संस्था यांनी तयार केलेल्या नैसर्गिक आराखड्याचं सादरीकरण झालं. नदीचा प्रवाह मध्ये मध्ये असणारे दगड हे महत्त्वाचे असतात, कारण या दगडामुळे पाणी हे धबधब्यासारखं वाहतं. एकूणच नदीचं हे जे चॅनलायझेशन सुरू आहे किंवा नदी सरळ करणं हे जे सुरू आहे, वक्राकार नदी सरळ करणं, याविषयी पर्यावरण तज्ज्ञ यादवडकर यांच्याशी आमची प्रतिनिधी माधुरी कुमकर हिने संवाद साधलाय. नेमकं ते काय म्हणालेत आपण जाणून घेऊया. नदी सुधार प्रकल्पाअंतर्गत पुणे महापालिकेकडून मुळा मुठा नदीचं सुशोभीकरण केलं जाणार आहे. त्याचा प्रस्तावही सादर करण्यात आलेला आहे. मात्र याच्यामध्ये नदीला चॅनलाइज केलं जाणार आहे, नदीचं सरळीकरण याच्यामध्ये केलं जाणार आहे. तर याला जे पर्यावरण तज्ज्ञ आहेत, पर्यावरण प्रेमी आहेत, त्यांनी विरोध दर्शवलेला आहे. तर पर्यावरण तज्ज्ञ सारंग यादवाडकर यांचं याच्यामध्ये काय म्हणणं आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. सर, नदीला एक चॅनलायझेशन केलं जाणार आहे, तिचं सरळीकरण केलं जाणार आहे. नेमकं तुमचं म्हणणं काय आहे याबाबत? नदीचा हा जो काही पुणे महानगरपालिकेने प्रकल्प समोर ठेवलेला आहे की त्याला पुणे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असं म्हणतात, याच्यात मुळात नदी शुद्धीकरण अजिबात नाही आहे. आणि नदीचं सरळीकरण म्हणजे नदीचं कॅनॉलचं स्वरूप नदीला देण्यात येणार आहे. नदीचं नैसर्गिक स्वरूप जे आहे हे पूर्णपणे उद्ध्वस्त करून नदीचे जे काही रायपेरियन झोन, पाणथळ जागा ज्या दोन्ही बाजूला असतात की जिथं अनेक प्रकारच्या कमी जास्त प्रमाणात पाण्याची डेप्थ असते, कुठं चिखल असतो, कुठं 2 इंचाचं पाणी असतं, कुठं 2 फूट असतं, तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतात, त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे कीटक असतात, ते खाण्यासाठी अनेक पक्ष्यांचा तिथे संचार असतो. हे पूर्णपणे संपणार आहे हे नदीचं स्वरूप. आणि नदीला दोन्ही बाजूला कॉन्क्रीटच्या 30-40 फूट उंचीच्या भिंती बांधून नदीला एखाद्या कॅनॉलचं स्वरूप दिलं जाणार आहे आणि नैसर्गिक स्वरूप नदीचं तिथे संपणार आहे. एवढंच नाही तर नदीचं ह्या भिंती बांधण्याचा जो काही कॉर्पोरेशनने प्रपोज केलेला आहे, या पूर्णपणे प्रोहिबिटिव्ह झोनमध्ये म्हणजे ब्लू लाईनच्या आत या भिंती बांधण्यात येणार आहेत. याचा परिणाम असा होणार आहे की नदीची रुंदी जी आहे, आत्ता जी नैसर्गिक नदीची रुंदी आपण बघतो, कुठे 200 मीटर, कुठे 250 मीटर, ही सगळी जवळजवळ निम्म्यावर येणार आहे. आणि नदीची रुंदी कमी झाली की अर्थातच नदीची वहनक्षमता जी असते ही पण त्याच प्रमाणात कमी होणार आहे. आता आपण एक बघतो की मुठा नदी जर बघितलं तर मुठा नदीच्या इमिजिएटली अपस्ट्रीमला, पुण्याच्या अपस्ट्रीमला खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर हे 4 धरणं आहेत. ही धरणं एकमेकांच्या अतिशय जवळ आहेत. तिथे जर उद्या ढगफुटी झाली आणि खडकवासल्यातून खूप मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडावाच लागेल, आज न उद्या ते होणारच आहे, तर मुठा नदीत
ते पाणी सगळं व्यवस्थित नदीतून वाहून जाऊ शकलं पाहिजे. परंतु जर चॅनलाइज केलं, नदीची रुंदीच जर कमी केली तर ते पाणी वाहून जाईल का? कॉर्पोरेशनमधल्या लोकांचं म्हणणं असं आहे की नदीची रुंदी जरी आम्ही कमी केली तरी नदीची या पूरपातळ्या वाढणार नाही आहेत. हे इतकं खोटं सगळं हे चाललेलं आहे आणि याच्यात पुणेकरांना पूर्णपणे दिशाभूल करून, पुणेकरांची पूर्णपणे फसवणूक करून हा प्रकल्प त्यांच्याच पैशांनी त्यांच्याच माथी मारण्याचा हा जे कट कारस्थान कॉर्पोरेशनमधल्या नगरसेवकांनी आणि प्रशासनाने अवलंबलेलं आहे, हे ताबडतोब थांबवणं अतिशय गरजेचं आहे. याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही आहे. नदीमधले पूर वाढणार आहेत. नदीमधली जी काही जैवविविधता आहे ती पूर्णपणे संपणार आहे. दोन्ही बाजूला कॉन्क्रीटच्या भिंती बांधल्यामुळे जे काही नदीमध्ये नैसर्गिक झरे येतात किंवा नदी जे नैसर्गिकरित्या झऱ्यांना रिचार्ज करत असते, म्हणजे डिस्चार्ज झोन आणि रिचार्ज झोन आम्ही म्हणतो, हे पूर्णपणे हे झरे जे काही आहेत, ॲक्विफर्स आहेत, या नदीपासून कट ऑफ होणार आहेत आणि नदीचं एक अत्यंत मृतप्राय स्वरूप हे पुणेकरांना समोर येणार आहे. प्रचंड पैसा खर्च करून पुणेकरांच्या जीविताला धोका कसा निर्माण करता येईल हे बघणारा प्रकल्प जर असेल तर तो हा पुणे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प आहे. सर, इतका मोठा खर्च करून नदीचं एक तिला आर्टिफिशियल रूप दिलं जाणार आहे, तिचं बांधकाम केलं जाणार आहे. मात्र याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय की तुमचं नेमकं पुढचं, तुम्ही आता विरोध दर्शवलेला आहे, तुमचं पुढचं पाऊल नेमकं काय असेल या निर्णयाबाबत? याच्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्याला जो पर्यावरणीय मंजुरी, या प्रकल्पाला जी तथाकथित पर्यावरणीय मंजुरी मिळाली आहे ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने मिळालेली आहे. ह्या पर्यावरणीय मंजुरी म्हणजे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स जो आहे त्याच्यात म्हणलेलं आहे की या प्रकल्पामध्ये 0 चौरस मीटर बांधकाम असणार आहे. प्रत्यक्षात हा प्रकल्प कमीत कमी 20 लाख चौरस मीटर याच्यात बांधकाम आहे. 20 लाख चौरस म्हणजे कित्येक 100 एकरांचं बांधकाम याच्यात नियोजित आहे. पर्यावरणीय मंजुरीमध्ये असं म्हणलेलं आहे की इथे एकही एक्झिस्टिंग स्ट्रक्चर डिमॉलिश केलं जाणार नाही. प्रत्यक्षात पुणेकरांच्या सोयी गैरसोयीचा विचार न करता भिडे पूल पाडण्यात येणार आहे. कॉजवे जो आहे नदीपात्रातला तो पाडण्यात येणार आहे. नदीपात्रातला जो रस्ता आहे तो योग्य आहे अयोग्य हा वेगळा चर्चेचा मुद्दा आहे. परंतु म्हात्रे पुलापासून ते शनिवारवाड्यापर्यंतचा जो रस्ता आहे की जिथून खास करून 2 व्हीलर्सची वाहतूक खूप मोठ्या प्रमाणावर आहे, तो रस्ता पूर्णपणे डिमॉलिश होणार आहे. हे आणि एन्व्हायरमेंटल क्लिअरन्समध्ये म्हणलेलं आहे की 0 चौरस मीटरची बांधकामं पाडली जाणार आहेत. अजून एक त्याच्यात महत्त्वाची बाब अशी आहे की याच्यात 3 बंधारे बांधण्यात येणार आहेत, नियोजित आहेत. पर्यावरणीय मंजुरी देताना असं म्हणलेलं आहे की ह्या बंधाऱ्यांचा काय इम्पॅक्ट नदीपात्रावर होणार आहे, पूरपातळीवर होणार आहे, याची ॲसेसमेंट करण्यासाठी आमच्याकडे कोणी तज्ज्ञ माणसं नाही आहेत. तर कॉर्पोरेशननी ह्या बंधाऱ्यांचा काय इम्पॅक्ट होणार आहे, त्याचा काय परिणाम होणार आहे, हे पूर्णपणे स्वतंत्रपणे हा प्रकल्पाचं बांधकाम सुरू करायच्या आधी याची ॲसेसमेंट करून घेण्यात यावी. आजतागायत कॉर्पोरेशननी अशी कुठलीही ॲसेसमेंट केलेली नाही आहे. ही पूर्णपणे म्हणजे मला तर मी तर असं म्हणतो पुणेकरांना पूर्णपणे दिशाभूल करून त्यांच्या पैशावर हा जो विध्वंसक खेळ चालू आहे, हा पुणेकरांनी आता हा दुसरा स्वातंत्र्य लढा, पहिल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आलेली आहे, हा आता दुसरा स्वातंत्र्य लढा उभा करण्याची पुणेकरांवर जबाबदारी आली आहे. आपण इथून सुरू करूया. नदीचं जे चॅनलायझेशन केलं जाणार आहे, नदीला एक आर्टिफिशियल रूप दिलं जाणार आहे, त्याला पर्यावरण तज्ज्ञ आहेत, पर्यावरणप्रेमी आहेत, त्यांनी पूर्णपणे विरोध दर्शवलेला आहे. त्यामुळे त्यांनी आता त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते सुद्धा पूर्णपणे मांडलेलं आहे. नदीचं सरळीकरण केलं तर त्याच्यामुळे किती धोके निर्माण होऊ शकतात, कशा पद्धतीनं पुढचे धोके कसे संभवू शकतात हे सुद्धा त्यांनी पूर्णपणे याच्यामध्ये मांडलेलं आहे. त्यामुळे हे जे सर्व पर्यावरण तज्ज्ञ आहेत ते या निर्णयावरती पुढचं नेमकं काय पाऊल घेणार, काय त्यांचं पुढचं पाऊल असेल, ते काय भूमिका घेणार यावरती हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरामॅन आदर्श सोबत माधुरी कुमकर, टॉप न्यूज मराठी, पुणे. टॉप 20 न्यूज झालंय आता टॉप न्यूज मराठी. पाहत रहा आपला महाराष्ट्र, आपली बात.